आजपासून 500 आणि 1000च्या नोटा बंद झालेल्या आहेत, कारण या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय। नरेंद्र मोदींनी दूरदर्शनवरून भाषण करत या ऐतिहासिक निर्णयाबद्दल देशाला संबोधित केलंय। 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत तुम्हाला बँक आणि पोस्टात 500 आणि 1000च्या नोटा बदलता येणार आहेत। मात्र हॉस्पिटल, रेल्वे, बस आणि विमान तिकिटासारख्या महत्त्वाच्या कारणांसाठी गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत 500 आणि 1000च्या नोटा वापरता येणार आहेत। काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे, यानी ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी। सारे प्रयासों से पिछले 2.5 साल में भ्रष्टाचारियों से करीब 1.25 लाख करोड़ रुपया, ये कम रकम नहीं है, 1.25 लाख करोड़ रुपए का काला धन बाहर लाया गया। 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बाद ठरवल्यानंतर लवकरच 500 आणि 2000च्या नव्या नोटा चलनात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर आरबीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। यावेळी नव्या नोटांची झलकही दाखवण्यात आली। 500ची नवी नोट राखाडी रंगाची असून त्यामागे लाल किल्ल्याचं चित्र असणार आहे, तर 2000ची नोट गुलाबी रंगाची असून त्यामागे मंगळयानाचं चित्र छापण्यात येणार आहे। 10 नोव्हेंबर नंतर या नोटा चलनात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तेव्हा 500 आणि 1000च्या नव्या नोटा, जुन्या नोटा रद्द झाल्यानंतर मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या या नोटा चलनातून आता रद्द झालेल्या आहेत। त्या ठिकाणी 500 आणि 2000च्या नवीन नोटा येणार आहेत। 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत बँक आणि पोस्टात ज्या जुन्या 500 आणि 1000च्या नोटा आहेत त्या तुम्हाला बदलता येणार आहेत। 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत फक्त 4000 रुपयांच्या 500 आणि 1000च्या नोटा तुम्हाला बदलता येतील, त्याहून जास्त रक्कम तुम्हाला मिळणार नाहीये। बदलण्यात येणाऱ्या नोटांच्या रकमेत टप्प्याटप्प्यानं वाढ केली जाणार आहे। नोटा बदलताना पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तत्सम शासकीय ओळखपत्र दाखवणं गरजेचं असणार आहे तुम्हाला बँकेत आणि पोस्टामध्ये। 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबरला अनेक ठिकाणी एटीएम देखील बंद असणार आहेत। सुरुवातीच्या दिवसांसाठी एटीएम मधून फक्त 2000 रुपये काढण्याची मुभा तुम्हाला असणार आहे। 30 डिसेंबर नंतर रिझर्व्ह बँकेत प्रतिज्ञापत्र सादर करून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा कराव्या लागणार आहेत। तेव्हा जवळपास 51 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे आहे या नोटा बदलण्यासाठी। पुढचे 72 तास या ठिकाणी नोटा स्वीकारल्या जातील। कुठे तर सरकारी रुग्णालये आहेत तिथे 72 तास या 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या जातील। सोबतच रेल्वे, बस आणि विमानाचं तिकीट जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तिथे देखील या जुन्या 500 आणि 1000च्या नोटा चालतील। पेट्रोल पंप आणि गॅस स्टेशनवरती देखील या नोटा चालणार आहेत पुढच्या 72 तासांसाठी। सोबतच सरकारमान्य दूध केंद्र आणि स्मशानभूमी इथं देखील 500 आणि 1000च्या नोटा पुढच्या 72 तासांसाठी चालणार आहेत। मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला, तर दुसरीकडे आज बँकांचे व्यवहार बंद असणार आहेत। बँका आज सुरू राहणार असल्या तरी लोकांना दैनंदिन व्यवहार आज करता येणार नाहीयेत, तर आज आणि उद्या बऱ्याच ठिकाणी एटीएम सुद्धा बंद राहणार आहेत। नोटांसंदर्भात मोदींनी जाहीर केलेल्या धोरणावरती गेल्या 10 महिन्यांपासून काम सुरू होतं, मात्र याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती। मोदींनी मंत्रिमंडळात घोषणा करण्यापूर्वी फक्त स्वतः मोदी, अर्थमंत्री आणि आरबीआयच्या गव्हर्नरना याची कल्पना होती। तसंच आरबीआयनं 300 कोटींच्या नव्या नोटा छापाव्या लागल्याचीही माहिती आहे। गेल्या 4 महिन्यांपासून 500 आणि 2000च्या नवीन नोटा छापण्याचं काम सुरू होतं।